Hello student, welcome to first year diploma applied mathematics lecture series. I am Professor Sani. Okay, we conduct the lecture number 1 and unit number, which is very important. Now our last unit, त्यानंतर आपला syllabus संपलेला असेल. Very simple chapter. Unit number 5. The last unit number 5. It is for only civil branch. न्यूमेरिकल इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन आपण बघितलेले, इंटिग्रेशन सॉल्व्ह केले, पण न्यूमेरिकल इंटिग्रेशन म्हणजे काय ते आधी बघू आणि काय यूज करायचे ते बघू. आता न्यूमेरिकल इंटिग्रेशन मध्ये रूल्स आहे काय ते रूल्स, ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन 1/3 रूल, सिम्पसन 3/8 रूल, तीन रूल आहे आणि तीन रूल्स वरचे एक्झाम्पल बघितले की आपला हा चॅप्टर संपेल. एकदम छोटा चॅप्टर आहे. आता हा चॅप्टर सोडवत असताना आपल्याला कॅल्सीची गरज आहे. युनिट नंबर 5 शेवटचं युनिट बघतोय आपण. कॅल्सीची गरज आहे, तर कॅल्सी आपल्या सर्वांकडे असेल, नसेल तर विकत घ्या, कारण तुम्हाला तो 3 वर्ष यूज करायचा. हा आहे एपेक्स H2MS, 350-400 रुपयाचा कॅल्सी असेल. ओके, हा कॅल्सी प्रत्येकाकडे असेल. जर कॅल्सी असेल तरच तुम्हाला प्रॉब्लेमचे कॅल्क्युलेशन करता येतील. म्हणून हा कॅल्सी जर नसेल काही विद्यार्थ्यांकडे विकत घेऊन टाका. ओके. Now what is the numerical integration? जर आपण बघितलं, जर मला इव्हॅल्युएट करायचं असेल इंटिग्रेशन फ्रॉम A to B f of x, this is a definite integration, you know that. Okay, and where this f of x is irreducible or reducible to standard form of integration. स्टँडर्ड फॉर्म ऑफ इंटिग्रेशन. तर आपण असे इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे हा जर एफ ऑफ एक्स आपल्याला रिड्युसिबल होत असेल स्टँडर्ड फॉर्म मध्ये, तर स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो, इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड. बट एफ ऑफ एक्स इज नॉट रिड्युसिबल, म्हणजे तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर रिड्यूस करता येत नसेल तर. इज नॉट reducible to standard form. Standard form. Then the integral. The integral evaluate by using न्यूमेरिकल इंटिग्रेशन. कशाने अलग लक्षात, म्हणजे एफ ऑफ एक्स जर रिड्यूस झाला तर काय प्रॉब्लेम नाही, पण रिड्यूस होत नसेल तर आपण कोणतंही इंटिग्रेशन यूज करू शकतो, न्यूमेरिकल इंटिग्रेशन. आलं लक्षात? म्हणजे आपण न्यूमेरिकल इंटिग्रेशन केव्हा यूज करणार आहे, जेव्हा आपलं एफ ऑफ एक्स हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होत नसेल तर. न्यूमेरिकल इंटिग्रेशन. आता टू इव्हॅल्युएट न्यूमेरिकल इंटिग्रेशन, जर मला हे न्यूमेरिकल इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायचं असेल,
म्हणजे असं असेल ए टू बी, बरोबर ना. वाय म्हणजे एफ ऑफ एक्स, वाय डी एक्स, वेअर वी डिवाइड इंटरवल ए बी. हा जो ए बी इंटरवल आहे हा डिवाइड करायचा आहे इंटू नंबर ऑफ सब इंटरवल. सब इन इक्वल लेंथ. आलं लक्षात. म्हणजे काय करायचंय, डिवाइड इंटरवल ए बी इंटू नंबर ऑफ सब इंटरवल इन इक्वल लेंथ. Suppose this AB interval divide into n equal parts. N equal parts. Then the length of each part. Then length of each part is given by h equal to b minus a by n. n काय, n इक्वल पार्ट्स, किती पार्ट्स मध्ये डिवाइड करायचे तो n असणार. समजतंय. अशा पद्धतीने आपण ए बी इंटरवल डिवाइड करू शकतो. आणि त्यानंतर यूज यूज केला, मला वाटतं फॉरवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला यूज केल्यावर आपल्याला 3 रूल्स भेटतात. तर आपण रूल्स बघूया. पहिला रूल्स आहे ट्रॅपेझॉइडल रूल. ट्रॅपेझॉइडल रूल आता डायरेक्ट फॉर्म्युले बघणार आहे, थेरी पार्ट तुम्हाला देत नाहीये. व्हॉट इज ट्रॅपेझॉइडल रूल? व्हेरी केअरफुल. इंटिग्रेशन ए टू बी तुम्हाला माहिती आहे, एफ ऑफ एक्स dx इक्वल टू h कसा काढायचा तो माहिती आहे. ब्रॅकेट y नॉट प्लस yn, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म प्लस रिमेनिंग टर्म्स 2 इंटू रिमेनिंग टर्म्स. मग काय येणार आहे, y1 y2 डॅश डॅश, शेवटी काय येणार आहे yn minus 1. This is a formula for trapezoidal rule. Very simple formula. A to b f of x dx equal to h divided to yn plus yn 2 into y1 y2 plus dash dash yn minus 1. In short, it can be written as equal to h divided to what is your first term plus last term plus 2 into remaining term. This is a formula, very simple. हा फॉर्म्युला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा, फर्स्ट y नॉट म्हणजे फर्स्ट टर्म and yn is last term plus 2 into remaining term. This formula for a trapezoidal rule. तुमचा पाठ व्हायला पाहिजे. हा पहिला फॉर्म्युला, जो फॉर्म्युला विचारला जाईल किंवा फॉर्म्युला डायरेक्ट विचारला जाईल. हे लिहिता h डिवाइड 2. यावरचा प्रॉब्लेम बघूया. एक्झाम्पल, evaluate
इंटिग्रेशन 2 to 7 dx upon x using trapezoidal rule. Taking n equal to 5. इव्हॅल्युएट व्हॅल्यू फाइंड करायची आहे इंटिग्रेशनची n इक्वल टू 5 सांगितलेली व्हॅल्यू. ओके, लेट I इक्वल टू काय येणार आहे 2 to 7 dx upon x. What is f of x? y म्हणजे f of x असणार आहे. f of x काय असणार आहे dx सोडून काय 1/x लक्षात घ्या. a इक्वल टू काय किती असणार आहे 2 बरोबर ना, आणि b इक्वल टू काय a to b आहे ना, असं आहे ना f of x dx. Comparing this, f of x is 1/x, a is 2, b is 7. What you have given n equal to 5. Find h. What is h? b minus a divide n. b किती तुमचा 7 minus 2 divide n. n किती आहे 5. Means we get equal to 5 upon 5. म्हणजे h किती आला तुमचा बघा, h महत्वाचा h equal to 1. ठीक आहे. Now table for values of x and y. टेबल काढायचा आहे. xi and yi. I equal to 0, 1, 2, 3 like this. तर टेबल कसा काढायचा महत्वाचा, इथे येणार x x आणि इथे f of x म्हणजेच 1 upon x. f of x equal to 1/x. ठीक आहे. आता x ची पहिली व्हॅल्यू काय घ्यायची आहे बघा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इथे काय घ्यायचं 2 आहे ना, 2 इथे 2 लक्ष द्या. परत 2 मध्ये जो h आला, h किती तुमचा 1 मिळवा, 2 + 1 किती आला 3. परत 3 मध्ये h मिळवायचा, 3 + 1 किती आला 4 बरोबर. 4 मध्ये परत 1 का ऍड करतो, लक्षात येत आहे h ची व्हॅल्यू ऍड करायची. 2 मध्ये h 1 3 झाला, 3 मध्ये 1 4 आला, 4 मध्ये 1 प्लस केल्यावर काय आला 5 आला, 5 मध्ये +1 केल्यावर काय आला 6 आला, आणि 6 मध्ये +1 केल्यावर 7. आता इथे थांबायचंय कारण आपला b काय आहे 7. कुठे थांबायचं लक्षात येत आहे. हा झाला टेबल x च्या व्हॅल्यू कशा काढायचं समजलंय. या x च्या व्हॅल्यू कशावर मिळतं आपल्याला h ची व्हॅल्यू. आता तुम्हाला एक्झाम मध्ये टेबल पण दिलेला असेल, एमसीक्यू पॅटर्न मध्ये टेबल दिलेला असेल. आता जाऊया पुढे. आता इथे f x काढायचा म्हणजे इथे काय येणार आहे 1 x ची व्हॅल्यू 2 आहे ना, 2 व्हॅल्यू इथे कुठे 1/2. इथे काय येईल 1/3. इथे येईल 1/4 1/5. समजतं का, याच्या जागी 5 कुठे केलाय 1/6 आणि 1/7. ओके, काय विद्यार्थी डायरेक्ट कॅल्सी मध्ये टाकू शकता 1/2 किती आली बघा 0.5 येईल. ओके, अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता. 1/2 0.5 म्हणजे इथे 0.5. 1/3 0.33. 1/4 असे ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही. 0.25. 1/5 1/5 0.2.
1 divided 6, 0.166, huh? आणि शेवटचं 0.1 divided 7, 0.142, like this. कोणते लिहिले ते 1/2 घेतला तरी. After this, here this is the value, this is the y equal to f of x, correct? Y equal to, this is the y naught, y1, y2, y3, y4, y5. Getting? There is a y naught, y1, y2, y3, y4, y5. Now formula by trapezoidal rule. आता काही प्रॉब्लेम डायरेक्ट या जर चार्ट हा दिलेला असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला इथे y0 y1 y2 y3 y4 लिहायचं आणि डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची आहे. फक्त h जर दिला नसेल तर h काढायचा आहे. ठीक आहे. बाय ट्रॅपेझॉइडल रूल. काय फॉर्म्युला? a to b f of x dx equal to h divided to, okay, y0 yn plus 2 into y1 plus y2 plus dash dash yn minus 1. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे इथे आहे y0 y1 y2 y3 y4 आणि y5. बघूया परत तेच y5 बरोबर. मग आता फॉर्म्युला तयार करूया आपण इथे. इक्वल टू h डिवाइड टू y0 i y0 लास्ट काय तुमचा y5, इथे y5 येणार आहे. हे दोन संपले. आता रिमेनिंग प्लस 2 इंटू रिमेनिंग काय y1 y2 y3 y4 प्लस y2 प्लस y4 y3 y2 y3 y4 झाले. आता व्हॅल्यू पुट करूया. h तुमचा काय आला 1 आला बरोबर ना, म्हणजे 1 डिवाइड 2 y0 किती पहा y0 किती आहे 0.5 किंवा 1/2 घेतला तरी चालेल. 0.5 प्लस प्लस ना y5 किती y5 0.1428 0.14 झालं. प्लस 2 इंटू y1 y1 बघा काय आहे 0.33 मध्ये प्लस साइन y2 0.25 प्लस y3 काय y3 0.2 आणि y4 काय y4 0.166 आणि विद्यार्थी मित्रांनो हा येईल 0.5 बरोबर ना. h ब्रॅकेट 0.5 plus 0.1428 plus 2 into 0.33 plus 0.25 plus 0.2 plus 0.166. Okay. Put in calcium, get answer 1.274. 1 point, hence integration 227 therefore 1 by x dx equal to, we get answer.
हे तुम्हाला आन्सर भेटेल युजिंग ट्रॅपेझॉइडल दिल ना सोडवता. जाऊया पुढचा प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम. इव्हॅल्युएट. शक्यतो ऑनलाईनला तुम्हाला टेबल दिला जाईल फक्त फॉर्म्युल्यामध्ये. ओके, वाय नॉट y1 लिहून तिथे फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. 0 to 1 dx upon 1 plus x square by trapezoidal rule. Taking 1 equal to hence obtain value of pi. जमेल. बघूया आता. मग एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. बघूया काय दिलेले. लेट I equal to integration 0 to 1 dx upon 1 plus x square. ठीक आहे. म्हणजेच a to b f of x dx किंवा y dx असं पण म्हणू. मग ए काय येईल रे तुझा a0 b1 y equal to काय 1 upon 1 plus x square. करेक्ट. Find h equal to b minus a divide n दिलाय 4 म्हणजे b minus a b1 minus 0 divide 4 is equal to 1 by 4 म्हणजे 0.25. हा आला तुमचा h equal to 0.25. Now prepare the table. Table prepare करायचं आहे. बघूया आपण. Table for the value of y corresponding value of x. Table of values of y corresponding value of x. सेम आता सोडवलं तो प्रॉब्लेम आणि सेम आहे. म्हणजे ते थेअरी आपण आज या मेथडनी लिहू शकतो किंवा पहिल्या मेथडनी तसं चालेल. हा इथे काय येणार आहे. ते x बरोबर ना. ते x आणि ते y equal to 1 upon 1 plus x square. ठीक आहे. तर x ची पहिली व्हॅल्यू 0 पासून सुरुवात करायची. a पासून सुरुवात करायची जी आहे ना. आणि a कुठे राहणार आहे 1 ला. मग इथे x equal to 1 1 मध्ये काय ऍड करायचं आहे 1 plus 0.25 काय येईल रे मग अरे सॉरी इथे काय 0 आहे ना. 0 ने सुरुवात होईल. हे 0 आहे नुसतं 0 पाय इथे 0 to 1 0 ने सुरुवात. 0 मध्ये 0.25 ऍड केलं जाणार आहे 0.25 बरोबर. आता परत 0.25 मध्ये परत 0.25 ऍड केला बरोबर ना. याच्यात हा ऍड करत जायचा आहे. काय 0.50 समजतंय का. आता 0.50 म्हणजे 25 काय 0.75 0.75 मध्ये परत 0.20 काय येणार आहे 1 येईल ना. इथे थांबायचे 0 to 1 आलं 0 to 1. परत लक्ष द्या a हा 0 घेतला. या 0 मध्ये a ची व्हॅल्यू ऍड करायची. परत याच्यात a चा ऍड करायचा. परत याच्या ऍड करायचा. जोपर्यंत b येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही.
इथे असणार आहे y0 y1 y2 y3 आणि इथे असणार आहे y4. समजतंय? आता या व्हॅल्यू कशा काढायच्या बघा, लक्ष द्यायचं. हा झिरो इथे पुट करायचा आहे म्हणजे 1/1 प्लस 0 स्क्वेअर. काय रे 1/1 म्हणजे इथे येणार 1. ओके, हे झालं पहिली. x इक्वल टू 0. आता x इक्वल टू काय 0.25 आणि 1/1 प्लस 0.25 चा स्क्वेअर. ओके, हे कॅल्शियम काढायचे इथे. 1 डिवाइड ब्रैकेट 1 प्लस ब्रैकेट 0.25 square bracket close equal to other 0.9411. आता हे कॅल्सिला देताना बघा असं द्यायचं 1 डिवाइड कॅल्सी पण यूज करता आला पाहिजे ब्रॅकेट 1 प्लस परत इथे ब्रॅकेट 0.25 स्क्वेअर आणि मग ब्रॅकेट. हे कॅल्सीला देताना असं द्यायचं. पुढे जाऊया. x equal to 0.50. x equal to 0.50 म्हणजे y equal to 1/1 plus 0.50 चा स्क्वेअर. परत सेम कॅल्सीला देताना 1 डिवाइड 1 प्लस 0.50 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ओके, असं कॅल्सीला द्यायचं 1 डिवाइड ब्रॅकेट 1 प्लस bracket 0.50 square bracket close equal to 0.8. 0.8. आता पुढची व्हॅल्यू काय 0.75. x इक्वल टू काय बघायचे x इक्वल टू 0.75. डायरेक्ट पुट केले, लिहिण्याची गरज नाही, लक्षात घ्या. तुम्ही डायरेक्ट काढला तरी चालेल. 1 प्लस 0.75 चा स्क्वेअर. (0.64) शेवटी काय x इक्वल टू 1 पुट करायचं आहे. x इक्वल टू 1 मग काय येईल 1/1 प्लस 1 स्क्वेअर बरोबर y इक्वल टू म्हणजे 1/2 म्हणजे 0.5 म्हणजे ते 0.5. तुम्हाला बघा लक्ष द्या, एमसीक्यू पॅटर्न मध्ये हा टेबल दिला जाईल, डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे आता हा टेबल असा दिला जाईल, त्यावर डायरेक्ट फॉर्म्युला कोणता रूल यूज करायला सांगितलं त्यानुसार काय बाय ट्रॅपिझॉइडल रूल. काय रूल a to b f of x dx equal to h divided to. ओके, आपल्याकडे काय आहे y1 y0 y1 y2 y3 आणि y4 एवढे का बघा y4 पर्यंत आहे बरोबर. मग काय ते फर्स्ट आणि लास्ट म्हणजे काय y0 प्लस y4 प्लस 2 इंटू रिमेनिंग हे 3 राहिले y1 y2 प्लस y3. ओके, या व्हॅल्यू टेबल मधून पुट करायच्या. आता एच तुम्हाला माहिती आहे, एच काय आला होता आपला 0.25 डिवाइड 2 ब्रॅकेट y0 किती बघा 1 प्लस y4 मला वाटतं 0.5
प्लस 2 इंटू y1 y2 y3 y1 y2 किती आहे y1 0.9411 0.8 0.9411 0.8 आणि y3 राहिला आपला y3 किती बघा y3 0.64 0.64 विद्यार्थी मित्रांनो आणि ही कॅल्सी मध्ये टाकायचं आहे कॅल्सी मध्ये टाकल्यानंतर we get the answer 0.8728 आता हेच आन्सर आपल्याला